चला कन्क्लूड करा. पुढे 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 रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला. तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी. बोला. चला मंत्री महोदय काय बोलायचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. चला जागेवर बसा. जागेवर बसा. बसा, ठीक आहे, बोलू दे. आता मी बसलोय ना, मी उभा आहे ना. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो जागेवर बसून घ्या, मी उभा आहे इकडे. जरा तरी डेकोरम पाळा. बसून घ्या. ठीक आहे, बसा. हे बघा, सभागृहात आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयकावरती चर्चा चालू आहे. हे बिल राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचं गांभीर्य राखून सगळ्यांनी या चर्चेत भाग घ्यावा अशी माझी सभागृहाला विनंती आहे. आणि असं असताना, आपण भाषण करत असताना या देशाचे आराध्य दैवत ज्यांना आपण मानतो त्यांच्या संदर्भात कोणीही, या बाजूच्या सदस्यांनी किंवा या बाजूच्या सदस्यांनी, कोणीही अशा शब्दांचा प्रयोग केला ज्यातून राज्याचं वातावरण बिघडू शकतं, देशाचं बिघडू शकतं, ते या सभागृहातनं किमान होऊ नये अशी सगळ्यांचीच प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यामुळे
त्यामुळे संबंध बसून घ्या थांबा. त्यामुळे संबंधित सदस्य मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब या संदर्भातलं भाषण करत होते. माझी परत एकदा आपल्या सर्वांनाच विनंती राहील की भाषण करत असताना अशा कुठच्याही गोष्टीचा उल्लेख करू नका ज्यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जातील, राज्यातलं जे चांगलं वातावरण आहे ते खराब होईल असं कुठचंही कृत्य किंवा भाष्य करू नये. आणि त्यामुळे थांबा. त्यामुळे या देशाच्या आराध्य दैवताविषयी जर का आपल्या तोंडातून मुखातून कुठच्याही कारणास्तव काही शब्द निघाले असतील ज्यातून सगळ्यांची भावना दुखावली गेली असेल तर मला वाटतं अशा विषयात माफी मागण्यात कोणाचाही कुठचा कमीपणा होत नाही. त्यामुळे मला वाटतं आपण जर या विषयात दिलगिरी व्यक्त केली तर ते योग्य ठरेल. थांबा, ऐकून तर घ्या. चला आव्हाड साहेब. मला काही विषय वाढवायचा नाही आहे. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझे शब्द मागे घेतो. ठीक आहे. हे बघा, या सभागृहात कामकाज करत असताना कोणत्याही सदस्यासाठी सर्वात दुर्दैवी गोष्ट असते जर का आपण उल्लेख केलेल्या शब्दांना जर रेकॉर्डवरनं काढून घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासाठी दुःखद ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करून टाका. दिलगिरी व्यक्त करा. आव्हाड साहेब आपल्या आराध्य दैवता संदर्भात ओ रईस शेख तुम्ही बसा. चला साहेब, बोला ऐकतोय मी. अध्यक्ष महोदय, मी जे दाखले देत होतो त्या दाखल्यामध्ये ऐकून तर घ्या. बोला. एक मिनिट ऐकून घ्या. थांबा जरा नारायणराव, थांबा. चला आव्हाड साहेब लवकर. ठीक आहे. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो. आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी. माझ्या शब्दाने जर कोणाची मन एक मिनिट ऐकून तर घ्या. हे बघा ऐकून घ्या. या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की एक मिनिट थांबून घ्या. मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे. सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे मी रेकॉर्ड वरनं काढत आहे. बसा अध्यक्ष महोदय, आता बसून घ्या. असं नाही, असं काय करताय? बसून घ्या. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी
एक मिनिट या बिलावर एक जितेंद्र मिनिट आव्हाड भाषण करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपलं सर्वांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय निंदनीय शब्दांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणीही मोठं होऊ शकत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सूचना केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती. तरी पण अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या संधीला पण ठोकारलाय. तुम्हाला निर्देश द्यावे लागले. अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात यावं. ठीक आहे बसून घ्या. बोला राणे साहेब, बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिलं निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून. नाहीतर अध्यक्ष महोदय, उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा. अध्यक्ष महोदय निलंबित करा. एक लक्षात घ्या. अध्यक्ष महोदय, हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. हे अपमान तुम्ही सहन करा अध्यक्ष महोदय. बसून घ्या. अध्यक्ष महोदय, बघा तुम्ही यांच्या हातवारे बघा. एक लक्षात घ्या. या सभागृहात एखाद्या विषयावरती मी निर्देश दिल्यानंतर, त्या निर्देशाचं पालन झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते मी रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आपण याच्यात पुढे जायला पाहिजे. आता आपण कामकाज पुढे न्यायला पाहिजे. बसून घ्या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.